धुळ्यातल्या शिरपूरमधल्या तरुणाच्या आत्महत्येचं हे प्रकरण आहे। शिरपूर पोलीस स्टेशन बाहेर 24 तासांपासून आईनं ठिय्या मांडलाय। आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आईनं केली आहे। मुलाच्या न्यायासाठी 12 तासांपासून आईनं अन्नत्याग उपोषणही सुरू केलंय। काल सकाळपासून आईसह गावकऱ्यांनी ठिय्या मांडलाय, तर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिलाय। गेल्या 24 तासांपासून मृतदेह शवविच्छेदन गृहात आहे, त्यामुळे मृतदेहाची अवहेलना देखील होतीये। संदीप गिरासे या तरुणानं 2 दिवसापूर्वी तापी नदीत आत्महत्या केली होती। कंपनीच्या मालकासह 5 जण त्रास देत असल्यानं आत्महत्या केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे, तर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी अमोल राजपूत यांच्याशी। अमोल, नेमकं हे प्रकरण काय आहे, कधी झालं, पुढचा तपास आता कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच आपण जर बघितलं तर 3 दिवसापूर्वी संदीप गिरासे या तरुणाने शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी पुलावरून आत्महत्या केली होती आणि त्याच्या आत्महत्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये 5 जणांचं त्यांनी नाव घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे। आणि त्या घटनेनंतर मृतदेह सापडल्यानंतर संदीप गिरासे याची आई आणि गावकऱ्यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जवळपास 24 तास या गोष्टीला उलटून गेलेले आहेत। मृतदेह हा आता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहात आहे आणि आई जी आहे ती न्यायासाठी शिरपूर शहर पोलिसांच्या समोर ठिय्या आंदोलन करत आमरण उपोषण करत आहे। 5ही जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। मात्र कुठेतरी कायद्यात हे होत असल्यामुळं गुन्हा दाखल होत नाही। आता मात्र या घटनेसंदर्भातला एक मोर्चा हा शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर धडकणार आहे। धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीसाठी।